पंढरपुर में विधायक रोहित पवार के अन्न त्याग आंदोलन स्थल पर भाजपा कार्यकर्ताओं द्वारा गौमूत्र छिड़कने की घटना के बाद सियासी माहौल गर्मा गया है। इस घटना के विरोध में राष्ट्रवादी शरद पवार गुट के कार्यकर्ताओं ने भाजपा के खिलाफ प्रदर्शन करते हुए प्रतीकात्मक पोस्टर पर जूते मारकर अपना विरोध जताया। राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली ती कशी फसवी होती हे सांगण्यासाठी आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी म्हणून रोहितदादा पवार यांनी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवतीर्थावर एक आंदोलन अन्नत्याग आंदोलन गेल्या 3 दिवस केलं होतं आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रातले तमाम शेतकरी आलेले असताना, महाराष्ट्रातले तमाम शेतकरी नेते आलेले असताना, सर्वसामान्य नागरिक त्या ठिकाणी येत असताना या ठिकाणी भाजपच्या काही वाचाळवीरांनी काल गोमूत्र शिंपडून ती जागा पवित्र करण्याचा प्रयत्न केला। मुळात ज्यांनी ते गोमूत्र शिंपडले ते हात इतके अपवित्र आहेत की ते नालायक माणूस हा काही झालं तरी जातीवर बरळतो, पवारांवर बरळतो, शेतकऱ्यांवर बरळतो। शेतकऱ्यांना कर्जमाफी मागणं हा काय गुन्हा आहे का? शेतकरी फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस आणि शिवसेनेचे आहेत का? जी कर्जमाफी मिळणार आहे ते भारतीय जनता पार्टीचे शेतकरी नाहीत का? जी कर्जमाफी मिळणार आहे त्याच्यामध्ये सर्व पक्षीय सर्व जातीय शेतकरी आहेत, परंतु या हरामखोरांना फक्त राजकारण दिसतं आणि त्याने काल खरं तर या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांचा अपमान केलेला असं म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही। आणि हे लोक स्वतः दारू पिऊन कुठेही फिरत असतात, परंतु काल यांनी स्टंट म्हणून फक्त त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून ती जागा पवित्र झाली असा प्रयत्न केला। मला असं वाटतंय या नालायकांनी रोज खरं तर स्वतः गोमूत्राने आंघोळ केली तरी हे नालायक पवित्र होणार नाहीत, इतके नालायक आहेत। रोज शेण खात फिरतात आणि या ठिकाणी ती जागा पवित्र करायचा प्रयत्न करतात। खरं तर या लोकांना फडणवीसांनी आळा घातला पाहिजे, परंतु आम्हाला असं वाटतंय या ठिकाणच्या भारतीय जनता पार्टीला हरवण्यासाठी तुम्हाला किंवा सामान्य नागरिकांची गरज नाही। हे नालायक अशा पद्धतीने बडबडतायत की लोकांमध्ये यांच्याबद्दल आता सध्या भयानक रोष आहे, कारण यांनी या शेतकऱ्यांचा अपमान केलेला आहे।